भात जर उरला ना तर त्याला कधीच फेकून नाही द्यायचं. त्याचा असला भारी फ्राय भात बनवून खायचा ना की इथून पुढे ना जाणून बुजून भात उरीला पाहिजे. मग त्यासाठी काय करायचं, सोयाबीन घ्यायची, त्याला 15 मिनिटं पाण्यात भिजू घालायचं, नंतर पाणी पिऊन त्याला मिक्सरला फिरून घ्यायचं. लगेच कढई ठेवायची, गॅसवर तेल टाकायचं, तेल गरम झालं का जिरे टाकायचे, बराच लसूण कुटून टाकायचा आणि कापलेला कांदा टाकायचा. बराची तर माझ्याकडे पातीचा कांदा होता तो पण थोडासा मी टाकलाय. त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आणि चांगलं असं परतून घ्यायचं एखाद्या मिनिटासाठी. नंतर आहे ना बीन्स घ्यायचं, बरंच त्याला सुद्धा उभं कापून टाकायचं. बीन्स थोडं परतलं का त्याच्यामध्ये पावभाजी मसाला, लाल मिरची पावडर, थोडासा गरम मसाला आणि हळद पावडर एवढं टाकायचं आणि चांगलं परतून घ्यायचं त्याच्यामध्ये मसाला. नंतर मिक्सरला फिरून घेतलेली सोयाबीन टाकायची, मिक्स करून घ्यायचं, मीठ टाकायचं आणि थोडंसं सोयाबीनला परतून घ्यायचं. नंतर एक टमाटर असं कापून टाकायचं त्याच्यामध्ये, टमाटर थोडंसं नरम पडूस्त परतायचं आणि चांगलं परतलं का लगेच आता याच्यात बरीचशी कोथिंबीर आणि आपला उरलेला भात टाकून द्यायचा. आता या भाताला आहे ना मस्तपैकी 1-2 मिनिटं असं फ्राय करत राहायचं ना, एकदम भारी असा रेडी होतो ना, तुम्ही बघू शकता. म्हणजे टेस्टला तर एक नंबर आहे बरं का. एकदा खाल्ला ना तर पुढच्या वेळेस बनवलाच पाहिजे, एवढा जबरदस्त लागतो. तुम्ही असाच ताजा भात वापरून मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता बघा. एवढ्या आवडीने खातेत ना, तर बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.